दरवर्षी दर हंगामामध्ये 2-3 स्पर्धा जॅक मॅथ्रेच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये येणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळेच GR तुर्बे टीमचा कॅप्टनला सूचना असेल की तुमचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा. उत्कर्ष दिवा टीमचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलाय. चला मैदानाच्या आतमध्ये मॅचला होईल सुरुवात. उत्कर्ष दिवा टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी GR तुर्बे टीमला इन्व्हाइट केलाय. GR तुर्बे म्हणजेच गजानन क्रिकेट क्लब तुर्बे आणि रामतनू क्रिकेट क्लब तुर्बे ह्या दोन संघांचा मिलाफ असलेला हा संघ देखील आहे. भरपूर कमी वेळा हा संघ पाहायला मिळतो कारण की प्रॅक्टिससाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पंकज पाटील देखील अगदी आपल्या जॉबसाठी भरपूर वेळा नवी मुंबई बाहेर असतो. त्यामुळेच क्रिकेटसाठी आणि टीमसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळेच ही टीम कुठेतरी कमी स्पर्धा खेळते. पण हा संघाचा विचार केला तर GR तुर्बे टीम एक मातब्बर संघ म्हणून जाणला जातो कारण की या टीममध्ये भरपूर मोठमोठी नावं आहेत. ही नावं देखील तितकीच महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये काय परफॉर्मन्स करतील ते देखील महत्त्वाचं आहे. पंकज पाटील आणि रितेश म्हात्रे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. हे दोन प्रमुख खेळाडू आहे. रवी पाटील हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दीपेश घरत हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळेल. समीर वारांगे सारखा खेळाडू आहे. केवल सारखा खेळाडू आहे. म्हणजेच अनेक यंगस्टर खेळाडू देखील या टीम मध्ये पाहायला मिळतील. रितेश म्हात्रे आणि पंकज पाटील अशी जोडी आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर पंकज पाटीलने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलं आणि आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी आणि ज्या ज्या वेळेस आपल्या संघाला गरज असते त्या त्यावेळेस आपली क्लास आपला दर्जा दाखवलाय. नुसतं आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेट पंकज पाटील खेळला नाही तर चांगल्या डिव्हिजनमध्ये लेदर क्रिकेट देखील खेळला. मुंबई इंडियन्सच्या स्क्वॉडमध्ये देखील सराव करताना तो पाहायला मिळाला. DY पाटील स्टेडियममध्ये देखील अनेक वेळेस तो मॅच खेळताना पाहायला मिळाला. आणि ह्या मॅचमध्ये पॉवर प्लेमध्ये आता पंकज पाटील काय करतोय त्याकडे लक्ष असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय मोनिश पाटील यंगस्टर गोलंदाज आहे. पहिली ओव्हर पहिल्याच ओव्हरला ऑन साईडला ऑन ड्राय केलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. विराज मडवी स्वतः कॅप्टन आहे. विराज मडवी उत्कर्ष दिवा टीम मागच्या 2 वर्षापूर्वी जर या टीमचं नाव बघितलं तर BS बॉयज टीम म्हणजेच 22 स्मृती हे संघाचं नाव होतं. पण त्यानंतर ज्येष्ठांचं म्हणणं होतं की आपल्या आळीचं नाव किंवा आपल्या मंडळाचं नाव देणं गरजेचं आहे. त्यामुळेच आता मागचे 2 वर्ष उत्कर्ष दिवा हा संघ मैदानामध्ये खेळताना दिसतोय. इनसाइड आउट फटका चांगला आहे. खडे खडे खेळला आहे. रितेश म्हात्रेच्या बॅटमधून येतोय आजच्या दिवसातला पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. चांगला स्ट्रोक. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करत असताना रितेश म्हात्रे ही क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. रितेश म्हात्रेने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. गजानन तुर्बे टीमकडून तो बिलॉंग करतोय आणि आपल्या टीमसाठी देखील भरपूर धावा केल्यात. अग्रिकोळी प्रीमियर लीगमध्ये देखील सलामीला येऊन अनेक स्पर्धा अनेक प्रीमियर लीग गाजवल्यात आणि क्षमता देखील आहे या खेळाडूकडे. त्यामुळेच आज हा संघ कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. GR तुर्बे हा संघ मैदानामध्ये उतरलाय. पहिला बॉल सिंगल आली. दुसऱ्या बॉलवर 4 धावा आल्या. टीमची धावसंख्या 5 आकड्यावर. बघा टाइम सेट ऑलरेडी झालाय. तुम्हाला प्रत्येक षटकामागे 5 मिनिटं मिळतील. ऑलरेडी 1.5 मिनिटं कंप्लीट झाल्या. 2 बॉलचा खेळ संपलाय. त्यामुळे सामना स्पीडअप करावा लागेल. दोन्ही टीमसाठी सूचना असेल. आज 9 सामने आपल्याला खेळवायचे. त्यामुळेच या नियमाचं देखील पालन करावं लागेल.
वेगवान चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. अगदी रितेश मात्रेने बॉल सोडून दिला होता. असं वाटलं होतं की वाईट च्या दिशेने जातोय का, पण चांगली लाईन, चांगली लेंथ. मुनीश पाटीलने देखील भरपूर चांगली कामगिरी केली. दिवाळी मस्तांग ट्रॉफी मध्ये अगदी क्वालिफाय झालाय आणि सेमीफायनल मध्ये धडक मारली उत्कर्ष दिवा टीमने. फुलवल्याचा चेंडू आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. गोशांकी क्षेत्रामध्ये जात असताना टीमला मिळते एक धाव. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा, 6 धावा फलकावर लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार जरूर आला, पण त्यानंतर मुनीशने देखील आपली करामत दाखवली आणि मागच्या 2 बॉलवर कुठेतरी शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय. रितेश मात्रे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा, लाईन मिस केली आहे. आदरणीय अंकुश वास्कर साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सहर्ष स्वागत आहे. विनंती करतोय की स्थान पण नवा. हे सगळेच मान्यवर तितकेच महत्वाचे आहेत. अंकुशजी वास्कर साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी कव्हर रिजन मध्ये फंबलिंग पाहायला मिळते. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे रितेश मात्रेच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक लाजवाब क्रॅकिंग कव्हर ड्राय चौकार. 4 धावाने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा फलकावर लागलेत. षटक क्रमांक पहिलं. सुरुवात चांगली झाली GR तुर्बे टीमची. बघा, एखाद्या टीमची सुरुवात होते आणि टीम ज्यावेळेस बऱ्याच कालावधीनंतर एकत्र येते ना, त्यावेळेस बॉन्डिंग आणि कॉम्बिनेशन होणं थोडंसं कठीण जातं. पण आज GR तुर्बे टीम बऱ्याच कालावधीनंतर मात्र पुन्हा एकदा ट्रॅकवर आली. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. मुनीश पाटीलच्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात झाली आहे. 11 धावा फलकावर लागलेत. सुरुवात चांगली आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. 60-65 पर्यंत मजल मारावी लागेल. पाहिलं जाईल. उत्कर्ष दिवा टीम बद्दल म्हणायचं तर या टीमने देखील कमालीचं क्रिकेट खेळलं. खऱ्या अर्थानं विशाल पाटील याचं देखील कौतुक करावं लागेल. या टीम बांधणीमध्ये विशाल पाटील याचा सिंहाचा वाटा आहे. ज्या वेळेस उत्कर्ष दिवा, BS बॉईज दिवा संघ अडचणीच्या काळात संघर्ष करतो, त्यावेळेस हा खेळाडू नेहमीच अगदी उभा असतो. विशाल काशीनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळतील. चला, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय राहुल साळवी. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे. व्हॉट अ टायमिंग. पंकज पाटीलच्या बॅट मधून येतोय एक क्रॅकिंग षटकार. लाजवाब स्ट्रोक. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि लाजवाब टायमिंग पाहायला मिळते. टायमिंगचा धनी आहे पंकज पाटील, ज्याने लेदर क्रिकेट खेळलंय. त्यामुळेच टायमिंग आणि ताकद आणि नजाकत या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने पंकज पाटील सेट ऑन अ फायर. राहुल साळवीच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय, अटॅक केला जातोय आणि काय दोन्ही स्ट्रोक लगवले. अगदी बॅटचं स्वीट साऊंड ऐकायला आलं. सुपर बॅटिंग. पंकज पाटील ज्यासाठी जाणला जातोय, पंकज पाटीलने इतकी वर्ष क्रिकेट खेळले. अनुभव महत्वाचा आहे आणि क्लास आणि दर्जा अजूनही कायम आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. धावसंख्या झपाट्याने वाढत असताना पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. डिफेन्सिव्ह क्रिकेट. वेगवान चेंडू पडल्यानंतर स्किड झाला, ग्लान्स केला, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. 24 धावा फलकावर लागली. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दोन्ही बॅटर चांगल्या रंगात आहेत. दोन्ही बॅटर सेट झालेत आणि हे दोन्ही बॅटर ज्यावेळेस सेट होतात ना, त्यावेळेस नेहमीच फिल्डिंग करणाऱ्या टीमला डोकेदुखी ठरतात. राहुल साळवी उंचपुरा गोलंदाज आहे, डावखोरा गोलंदाज आहे. एक नॅचरल आउटस्विंग हे भारतातलं हा चेंडू असतो. यॉर्कर चेंडू हाताळतो, बाउन्सर चेंडू हाताळतो. हे काही अस्त्र वापरावे लागतील.
अकोटप्याचा बॉल आहे, प्ले एन मिस. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. बॅट अगोदर फिरली होती, बॉल काहीसा उशीर आला होता. उत्कर्ष दिवा टीम खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. खोलबटाप्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असताना ऑन दी अप खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल मिळते. डीप मध्ये दीपेश पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर, 25 ऑन अ स्कोर बोर्ड. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. पंकज पाटील स्ट्राईक एंडवर आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार पंकज पाटीलने जरूर लगवले, पण त्यानंतरच्या 3 बॉलवर कुठेतरी राहुलने शांत ठेवले. प्ले एंड मिस. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जम पोहोचतीये 25 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 11 आणि या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 14 धावा. 25 धावा धावफलकावर लागलेत. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. जी आर तुर्भे टीम, गजानन आणि रामतनू हे 2 मंडळ जर पाहिलेत ना, तर दोन्ही मंडळाला जवळजवळ 50 वर्ष कंप्लीट झालेत. रामतनू क्रिकेटचा विचार केला तर भरपूर मोठी मोठी नावं सातत्याने पाहिलेत. गजानन क्रिकेटने देखील भरपूर खेळाडू दिलेत या नवी मुंबईसाठी. दोन्ही मंडळाचा विचार केला तर 50 वर्ष पेक्षा जास्त कालावधी उलटला या मंडळाला आणि तितक्या वर्षाचं क्रिकेट देखील तुर्भे नगरीमध्ये पाहायला मिळतं. एक प्रेस्टिजियस क्रिकेट जो मान सन्मान होता तुर्भे टीमला, तुर्भे गावाच्या क्रिकेटला, तो जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. यंगस्टरला ही जबाबदारी घ्यावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय संग्राम रनावरे. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. दिवा नगरीचा पहिला बायकरमॅन ज्याने महाविकास आघाडी चषक या स्पर्धेमध्ये दिवा नगरीसाठी पहिली बाईक आपल्या नावे केली म्हणजेच संग्राम रनावरे. अगदी लेदर क्रिकेटचा नेट बॉलर आहे. अनेक भारतीय खेळाडूंना देखील तो गोलंदाजी करताना दिसतो. वेगवान गोलंदाजाच्या पंक्तीमध्ये या खेळाडूची नावं आहेत. बॅटची एज लागते. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 27. 27 या आकड्यावर. पंकज पाटील आणि रितेश म्हात्रे ही जोडी आता मैदानाच्या मध्ये टिकली आहे आणि चला नवीन बॉल पूर्वा. चला बॉलची पाहणी करत असताना गुरुनाथ पाटील, उदय तांडेल सर असतील, हे दोन्ही अंपायरनी ना नवी मुंबईच्या सगळ्याच स्पर्धा अक्षरशः पिंजून काढल्यात. नामांकित स्पर्धेमध्ये आपली वर्णी लागते. नुकतीच स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चषक 5 लाखाची स्पर्धा हेच दोन्ही अंपायर होते आणि अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली होती. गुरुनाथ पाटील सर असेल, उदय तांडेल सर असेल. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक नवी मुंबईच्या स्पर्धा असेल किंवा नवी मुंबईच्या बाहेरच्या स्पर्धा त्यामध्ये अंपायरिंग करताना दिसतील. आणि आमचे परम मित्र अमर वारंगे हे देखील सध्या अंपायरच्या भूमिकेत सातत्याने पाहायला मिळतात. अनुभव आहे, क्रिकेट भरपूर खेळले, त्यामुळेच अनुभवाचा वापर अनेक खेळाडू असतात ते कॉमेंट्रीसाठी असेल किंवा अंपायरिंगसाठी असेल, पिच क्रिएटरसाठी असेल, ह्या गोष्टीसाठी नेहमीच वापर केला जातोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. संग्राम रनावरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. अगदी या मैदानाची सर्वाधिक सेफ फटका मानला जातोय. नो बॉलचा इशारा केला जातोय. नो बॉल, नो +1 अशा 2 धावा मिळतील. बघा मागच्या काही चेंडूमध्ये कुठेतरी उत्कर्ष दिवा टीमने कमबॅक केलंय, कारण की दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले होते, पण त्यानंतरचे जे 7 चेंडू आपण पाहिले ना, त्या 7 चेंडूमध्ये सिंगल डबलचाच खेळ पाहायला मिळाला. त्यामुळे आक्रमण करावं लागेल, कन्सिस्टंट परफॉर्मन्स आणि धावफलक वाढवावा लागेल. फुलरचा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जातोय काव कॉर्नर रिजन मधून. 1 बाउन्स सीमारेषी पलीकडे पंकज पाटीलच्या बॅट मधून येतोय.
ट्रॅकिंग चौकार, 4 धावा. पंकज पाटील सुपर बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. आतापर्यंत 6 बॉल मध्ये 18 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. टीमची धावसंख्या 33 धावा धाव फलकावर लागलेत. जी आर तुर्भे टीम अगदी नवीन वर्ष, नवीन उमेद, नवीन आशा, नवीन आकांक्षा आणि विजयाचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आणि त्यांच्या विरोधामध्ये उत्कर्ष दिवा टीम जो 2025च्या शेवटी देखील परफॉर्मन्स चांगला केला होता आणि सुरुवात देखील चांगली झाली. ऑन साइडला ऑन ड्राय केला क्षेत्ररक्षक दीपेश आहे. सेफ हँड मानला जातो उत्कर्ष दिवा टीमचा आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसारतोय. पंकज पाटीलच्या विकेटचं पतन होत असताना धक्का क्रमांक पहिला लागतोय जी आर तुर्भे संघाला. फलंदाज पंकज पाटील बॅक टू द डगआउट. फुलदेचा चेंडू होता ऑन साइडला स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना काव कॉर्नर रिजन मध्ये मागच्या बॉलवर चौकार लागला होता. त्याच रिजन मध्ये पंकज पाटील साठी प्रोटेक्शन ठेवलं होतं आणि त्याच दिशेने दीपेशने झेल पकडला आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना 1 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. 33 लॉस ऑफ 1 विकेट. पंकज पाटील परतला त्यानंतर त्याचे बंधू म्हणजेच रवींद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सिनियर रवी म्हणून ओळखला जातोय. या खेळाडूने देखील भरपूर वर्ष तुर्भे गावाचं नेतृत्व केलं. ॲज अ बॉलर असेल किंवा ॲज अ बॅटर असेल नेहमीच योगदान राहिलं. ह्या खेळाडूच्या नावावर देखील विक्रम आहे. 7 बॉलमध्ये 7 रिव्हर्स स्वीपचे षटकार. हा कारनामा देखील याच खेळाडूच्या नावावर आहे. रिव्हर्स स्वीपचा बेहतरीन खेळाडू मानला जातोय. टीमला गरज आहे आता धावांची. एक पार्टनरशिप होती. ह्या छोट्या छोट्या पार्टनरशिप फार महत्त्वाच्या असणार आहे. संग्राम रनावरे चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाज आहे. डाऊन द लेग साइड खराब लाईन पाहायला मिळते. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. या चुका टाळाव्या लागतील. संग्राम रनावरे वेगावर नियंत्रण ठेवावं लागेल. 35 ऑन स्कोरबोर्ड. 35 धावा धाव फलकावर लागलेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. फुलद्यांचा चेंडू ऑन साइडला. दीपेश पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. कॅच ड्रॉप होतीये. या टीमचा अगदी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातो दीपेश आणि तो मात्र चूक करतोय. रवींद्र पाटीलला इथे जीवनदान मिळते. कॅचेस विन द मॅचेस नेहमी म्हटलं जातं. एक कॅच फार इम्पॉर्टंट होती अगदी जी आर तुर्भे टीमला प्रेशर आणण्यासाठी. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 36 धावा धाव फलकावर लागलेत. यावेळी क्रॉस क्रिकेट खेळलाय. ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. एका धावाने धावफलक पुढे जात असताना 37 1 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सध्याची परिस्थिती जर पाहिली तर जी आर तुर्भे टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे. कारण की एकच गडी बाद झाले आणि 37 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही जर पाहिले तर तब्बल 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळेच या 13 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा करावा लागतील आणि स्लॉग ओव्हरमध्ये प्रामुख्याने पॉवर हिटिंग करावे लागेल. बॅटची एज. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 38 आकड्यावर. 38 ऑन स्कोरबोर्ड. 3 ओव्हरचा केस संपलाय. जी आर तुर्भे टीम टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शिरवणी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा. शुक्रवारच्या दिवशी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटात झाला. त्यानंतर खऱ्या अर्थानं या शिरवणी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली. 24 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. 2 दिवसामध्ये 16 संघ खेळ. आज 8 संघ खेळतील. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम कॅप्टनला इन्व्हाइट केलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर विराज मडवी आला.
स्वतः कॅप्टन आहे. चौथ्या ओव्हरमध्ये विराज मडवी, षटक क्रमांक 4. पहिलाच बॉल उडवलाय, रवी पाटीलच्या बॅट मधून आलाय एक लाजबाब स्ट्रोक, सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. रवी पाटीलचा झेल सुटला दीपेश कडून आणि दीपेशच्याच अगदी उजव्या हाताकडे स्ट्रोक लगवलाय. म्हणजेच एखाद्या जखमीवर मीठ चोळलं ना त्याप्रमाणे हा स्ट्रोक पाहायला मिळाला. म्हणूनच अनेक वेळा झेल सुटल्यानंतर बॅट्समनने आपला आक्रमकता दाखवली असं चित्र अनेक वेळा पाहिलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेट असेल. रवींद्र पाटील हा देखील तितकाच घातक खेळाडू आहे. पहिला षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. ऑफ स्टंपला मारा ठेवला गेलाय. कट करण्याचा प्रयत्न करत असताना फटका मात्र कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चला, श्रीकृष्ण दिवा वर्सेस कोपरखेडे 11 कोपरखेडे दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. आजचा शेवटचा दिवस आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील घ्या. फ्लायटेड चेंडू आहे, फिंगर रोल केले गेले, क्षेत्ररक्षक त्या खाली पोचलाय आणि काय घडलंय, खराब चेंडूवर अगदी रवींद्र पाटील बाद होताना दिसतोय. दुसरा धक्का लागतोय GR तुर्बे टीमला. रवींद्र बॅक टू द डगआउट. रवींद्र पाटील परतल्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अजित चव्हाण. खेळाडूचा देखील भरपूर चांगला खेळ आम्ही सातत्याने पाहिले. अनेक अर्धशतक, अगदी दिव्या गावची स्पर्धा आजही आठवते. त्या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली होती अजित चव्हाण याने. आणि ऑलराऊंडर खेळाडू आहे. म्हणजेच पंकज पाटीलचा विचार केला, रवींद्र पाटीलचा विचार केला किंवा अजित चव्हाणचा विचार केला, हे तिन्ही खेळाडू आहेत ना ते ऑलराऊंडर आहेत. त्यामुळेच या टीम मध्ये ती जमेची बाजू असेल. फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे संग्राम रनावरे ऑन इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सिंगल मिळते. अजित चव्हाण ऑफ द मार्क. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 45 आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चौथ्या ओव्हरचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना यावेळेस ऑन दी अप खेळलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रेझर मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 46 आकड्यावर. 46 धावा दाखल करावं लागले. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना GR तुर्बे टीम चांगल्या सिच्युएशन मध्ये, पोझिशन मध्ये. फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. पुन्हा एकदा संग्राम पाहायला मिळते. एकच धाव मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 47 आकड्यावर. 47 धावा दाखल करावं लागलेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गडी बाद. GR तुर्भे टीम बॅटिंग करत असताना शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये देखील चांगला खेळ करावा लागेल. बघा 4 षटक आहे ना अगदी 18 मिनिटांमध्ये संपलेत. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने फास्ट क्रिकेट खेळलं गेलं. म्हणजे ही शिस्त आणि अशा पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी संग्राम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आला. यावेळी देखील आपण पाहू शकाल मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू जातोय. पंबलिंग पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. पैकी चांगली पाहायला मिळते दीपेशच्या माध्यमातून. एक चूक झाली आहे दीपेश कडून आणि आता चुका टाळाव्या लागतील. टीमची धावसंख्या 48 आकड्यावर जाऊन पोहोचते. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. या 5 बॉलमध्ये 2 मोठे हिट करावे लागतील. GR तुर्बे टीमला जर 60+ धावा करायचे आहेत. आणि संग्राम तितक्याच वेगवान गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या इनर एज लागला
एक धाव तर कंप्लीट झाली. पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे संकेतच्या माध्यमातून. आणि त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना 50 धावा धाव फलकावर लागलीत. षटक क्रमांक 5 इथे प्रगती बदल असताना 50 धावा धाव फलकावर लागलीत. जी आर तुर्बे टीम अगदी अर्धशतक आपल्या संघाचं. अजूनही 4 बॉलचा बाकी आहे. 4 बॉलमध्ये धावा करावा लागतील. थोडीशी बातचीत होते अजित चव्हाण आणि रितेश म्हात्रे या 2 बॅटरच्या माध्यमातून. इथे देखील ऑन साइडला ऑन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असताना श्रीकांत नारायणकर चूक करतोय. एक धाव मिळते. एक एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. रितेश म्हात्रेने सुरुवात चांगली करून दिली होती पण त्यानंतर कुठेतरी सिंगल डबलचा खेळ खेळताना दिसला. त्यामुळेच धावांचा वेग आणि स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. इथे देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट झाली. अगदी दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 53 या आकड्यावर. शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी शांत ठेवले. आतापर्यंत जर पाहिलं तर संग्राम रनावरेने पहिल्या 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केलेत. थोडीशी थकावट निर्माण झाली आहे कारण की सलामीवीर म्हणून रितेश म्हात्रे आला होता. भरपूर सिंगल डबलचा खेळ खेळला त्यामुळे थकावट जाणवते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथे अगदी फ्लम LBW लेग बिफोर विकेट पायचीच्या स्वरूपात बाद होत असताना रितेश म्हात्रेच्या विकेटचं पतन होत असताना आणखीन एक विकेट आणखीन एक फलंदाज बाद झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करत असताना 5 बॉलमध्ये आतापर्यंत संग्राम रनावरेने फक्त 6 धावा खर्च केल्यात. चला श्रीकृष्ण दिवा टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम कोपरखिरणे 11 कोपरखिरणे लगेचच रिपोर्टिंग करा आणि टॉससाठी आपण जाणार आहोत त्याची नोंद घ्या. न्यू बॅटर केवल पाटील फलंदाजीसाठी आलाय. हा यंगस्टर खेळाडू आहे. अगदी ह्या खेळाडूने देखील प्रभावित केले. आपल्या गावाच्या क्रिकेटमध्ये यंगस्टरची एक विशेष भूमिका असते आणि अनेक वेळा मी पाहिलं की केवल ज्या वेळेस शेवटच्या ओव्हरमध्ये येतो त्या वेळेस मोठे फटके मारण्यासाठी तो जाणला जातो. क्षमता आहे, एबिलिटी आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 53 या आकड्यावर. शेवटचा बॉल बॅटची एज आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल मिळते. सिंगल आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. आणि अशा तऱ्हेने अंपायरचा इशारा येतोय नो बॉल म्हणजेच 1 रन्स प्लस नो आणि पुढचा बॉल फ्री हिट देखील असेल. अजित चव्हाणसाठी संधी असेल. ही चूक केली संग्रामने. मागच्या ओव्हरमध्ये देखील संग्रामने ओव्हर सेपिंग केली होती त्यामुळेच ही गोष्ट देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल आहे. नो बॉलचा इशारा. फ्री हिटचा बॉल. अजित चव्हाण सेकंडवर. फटका चांगला आहे. टायमिंग देखील प्रॉपर होतोय. शेवटच्या बॉलवर येतोय षटकार आणि 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 61 या आकड्यावर आणि 62 धावांचे टार्गेट उभं केलं. बॅटिंग करत असताना टीम GR तुर्भे संघाने बघूया या 62 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल आणि या धावा कशा पद्धतीने GR तुर्भे टीम कडून डिफेंड केल्या जातील. पुढे जाऊ नका. तुम्ही पाहताय शिरोमणी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026चा अंतिम आणि शेवटचा दिवस. तोपर्यंत ब्रेक आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.
चला मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल विराज मडवी इनसाइड आउट खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराने आपलं खातं उघडलंय. खूप चांगली सुरुवात. विराज मडवी यंगस्टर खेळाडू आहे, कॅप्टन आहे, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. नेहमीच विराज मडवीने इम्प्रेस केलंय, कारण की ज्या वेळेस आपल्या टीमसाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्या वेळेस धावा करण्यामध्ये अगदी योगदान त्याचं महत्त्वाचं राहिलं. आणि सलामीवीर असेल किंवा स्लॉगवरच्या षटकामध्ये असेल, विराज मडवीने नेहमीच आपला क्लास, आपला दर्जा दाखवलाय. कमी वयात या खेळाडूने देखील इम्प्रेस केलंय. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, गोलंदाजी ट्रॅकवर अजित चव्हाण आलाय. षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना 62 धावांचा टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे, पण त्यासाठी स्टार्ट देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे. फुलरलेनचा चेंडू मिस केलाय, बॅटची एज, चेंडू जातोय फ्लाय स्लीप मध्ये, सिंगल मिळते. पॉवर प्ले मध्ये धावा करावा लागतील. ज्या पद्धतीने पंकज पाटील, रितेश म्हात्रे या दोन बॅटरने सुरुवात करून दिली होती. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर 2 ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा होत्या. चांगली सिच्युएशन होती. 3 ओव्हरपर्यंत 38 धावांपर्यंत मजल मारली होती, पण त्यानंतर मात्र विराटचे षटक देखील तितकंच महत्त्वाचं ठरलं होतं. स्टेअर केलाय, बॅकफुटला येऊन अगदी चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 6 धावा धावफलकावर लागलेत. बघा, संयमाचं क्रिकेट देखील तितकंच महत्त्वाचं आहे. एखाद्या चांगल्या चेंडूवर सन्मान करणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं ही क्रिकेटची परिभाषा आहे. ही जो खेळाडू जाणतो ना, त्या खेळाडूला मात्र क्रिकेटमध्ये नेहमीच यश मिळतं. फटका चांगला आहे, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पलीकडे. विराज मडवीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब आणि दर्जेदार फटका. 4 धावा. सुपर बॅटिंग. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करावी हे चांगलं ठाऊक आहे विराजला, त्यामुळेच त्याच पद्धतीने बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग. सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे उत्कर्ष दिवा टीम. ऑन साइडला पंकज पाटीलच्या हातात सिली मिडॉन रिजन मध्ये झेल पकडला जातोय. पहिली विकेटची अगदी सांगता होत असताना विराज मडवी परतलाय. मोठी विकेट प्राप्त होत असताना कॅप्टन बॅक टू द डगआउट. कॅप्टनने अगदी सुरुवात चांगली करून दिली होती, पण इथे परतावं लागलं. पहिला धक्का लागतोय 5व्या बॉलवर. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संदीप आला. संदीप हा जर पाहिला तर मागच्या 1-2 वर्षापासून आपल्या या टीमच्या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळाला. यंगस्टर खेळाडू आहे. जबाबदारीचं ओझं आता उचलावं लागेल, कारण की 62 धावांचं टार्गेट आहे. आणि आपला कॅप्टन परतल्यानंतर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, ती रिस्पॉन्सिबिलिटी उचलावी लागेल. वैभव मडवी समेत आपल्याला पाहायला मिळाला. वैभव मडवी देखील अष्टपैलू खेळाडू आहे. नॉन सेकंडवर तो पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अजित चव्हाण पहिल्या ओव्हरमध्ये पहिली सफलता मिळते. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. फटका चांगला आहे. एलिव्हेशन पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकने काय केलंय, झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कुठेतरी जजमेंट चुकलं आणि धावा मिळतील 4. अंपायर इशारा काय? 6 धावा. 6 धावा मिळतील. कॅच होऊ शकली असती, पण जजमेंट कुठेतरी चुकलं गेलं. कॅच ड्रॉप झाली आहे. षटकार आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर लागले. चांगली सुरुवात उत्कर्ष दिवा टीमची. बघा, मिड विकेट रिजन मध्ये झेल होऊ शकला असता, पण फिल्डर म्हणत होता की हवेच्या वेगाने आले, पण आजूबाजूच्या झाडातला एकही पान हलत नाही.
16 धावा धावफलकावर लागले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात आणि खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला संदीपच्या बॅटमधून. गोलंदाजी ट्रॅकवर दीपेश घरत गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. विंटेज गोलंदाज आहे, जुना अगदी अनुभव गोलंदाज आहे. भरपूर वर्ष ज्याने क्रिकेट खेळ, डावखुऱ्या गोलंदाजाच्या पंक्तीमध्ये या गोलंदाजाने देखील नेहमीच आपले छाप सोडली आणि कटर बॉलर म्हणून नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जाणला जातोय. दीपेश घरत षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. पहिलाच बॉल फुलर लेनचा चेंडू आहे. ऑन साइड लावून ट्राय करण्याचा प्रयत्न करत असताना येथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव देखील कंप्लीट होत असताना वैभव मडवी ऑफ द मार्क. पहिली धाव वैभव मडवीच्या बॅटमधून आली. टीमची धावसंख्या 17-17 या आकड्यावर. पॉवर प्लेमध्ये 16 धावा आल्या आणि पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळण्यासाठी दीपेश आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या बॉलवर षटकार जरूर आला, पण हा कटर बॉलर आहे. याच्याकडे वेग आहे, याच्याकडे रिदम आहे, अँगल आहे आणि बॉल जर पाहिला तर पडल्यानंतर बाहेर निघतोय. एक नॅचरल देणगी असते ना एखाद्या डावखुऱ्या गोलंदाजाकडे, ती देणगी दीपेश घरतकडे आहे. बऱ्याच वेळा इम्प्रेसिव्ह कामगिरी गोलंदाजीमध्ये करत असताना दीपेशने केली. खऱ्या अर्थानं SFC फायटर्स टीमसाठी देखील अग्रीकोळी प्रीमियर लीगमध्ये काय गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर बॉल स्किड झालाय, डॉट बॉलची सांगता होतीये. ही खासियत आहे दीपेश घरतची. अनुभव आहे, अनुभवाचा पुरेपूर वापर दीपेश करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जरूर धावा आल्या, पण या दुसऱ्या ओव्हरमध्ये शांत ठेवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी झालाय. स्टेप आउट केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलाय, फंबलिंग पाहायला मिळाली अजित चव्हाणच्या माध्यमातून. जर बॉल कॅरी झाली असते तर नक्कीच क्लोज कॉल असू शकला असा. मात्र सिंगल मिळते. एका धावाला टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना दीपेश घरत या गोलंदाजाने पॉवर प्लेचे षटक आहे. ह्या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर नक्कीच प्रेशर येईल. इनसाइड आउट फटका हवेत आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला गेलाय. वैभव मडवीच्या बॅटमधून आलाय. एक अफलातून स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. वैभव मडवी अनेक वर्ष ज्याने कन्सिस्टंट परफॉर्मन्स केला, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू मानला जातोय. ज्या वेळेस प्रीमियर लीग होतं, ज्या वेळेस अगदी लीग मॅच होता, त्या वेळेस या खेळाडूची देखील मागणी असते. स्टेप आउट केलाय, चेंडू जातोय थ्रू द बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 धावा धावफलकावर लागली. पहिल्या इनिंगचा विचार केला तर बॅटिंग करत असताना GR तुर्बे टीमने 2 ओव्हरमध्ये म्हणजे पॉवर प्लेमध्ये तब्बल 25 धावा उभारल्या होत्या बिनगडी बाद. आणि आताची सुरुवात जर पाहिली तर 23 धावा आल्यात. आणि इक्वेशन स्क्रीनवर पाहायला मिळते. उत्कर्ष दिवा टीमला गरज आहे 18 बॉलमध्ये 39 धावांची. 18 बॉल 39 धावा. छोटीशी टीम मीटिंग घेतली जाते. बघा पहिल्या 7 मिनिटांमध्ये तुमचे 2 षटका कंप्लीट झालेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. आमचे जॅक मात्रे यांचे फेवरेट प्लेयर आहेत रवींद्र पाटील, रवी पाटील. सिनियर रवी म्हणून ओळखला जातोय नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बॅटिंगमध्ये योगदान दिलं. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि आता गोलंदाजी करत असताना देखील योगदान द्यावं लागेल. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. की स्कोररच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. आमची सगळीच टेक्निकल टीम देखील सज्ज झाले.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना पडल्यानंतर ऑप्स्टमच्या बाहेर खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल मॅचमध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण करेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल. अंकुशजी वासकर साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या ओव्हर नंतर अंकुशजी वासकर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. पहिला बॉल डॉट आलाय. 17 मध्ये अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून फरार होऊन चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला कोपरखेणे 11 कोपरखेणे कवलजीत सिंग टॉस साठी या. ऑलरेडी भरपूर तुम्हाला आम्ही कॉल केला होता. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू आहे पण लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. गफलत होतीये. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केले जातात. कवलजीत प्लीज या लवकरात लवकर. आणि श्रीकृष्ण दिवा टीमचे कॅप्टन गंगाधर इंगोले देखील आमच्या सोबत जॉईंट होतील. म्हणजे नवी मुंबईतील वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळेल. कोपरखेणे 11 कोपरखेणे वर्सेस सामना आपण पाहणार आहोत. श्रीकृष्ण दिवा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना या ओव्हर नंतर आपण मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. डॉट बॉलची सांगता होतीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 आकड्यावर. पुन्हा एकदा चांगला बॉल यष्टीचित केला जातो आणि फलंदाजाला परतावा लागेल. संदीपच्या विकेटचं पतन होत असताना 29 वर लागतोय दुसरा धक्का. टीम उत्कर्ष दिवा संघाला फलंदाज बाद होतोय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत पण जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. वासकर साहेबांच्या शुभस्ते केलं जाईल टॉस. अंकुशजी वासकर साहेब यांच्या शुभस्ते केलं जाईल टॉस. 4 बॉलचा खेळ संपलाय. चला टॉस केलं जाईल. वासकर साहेब आपले शुभस्ते टॉस करा. गंगाधर इंगोले आणि कवलजीत सिंग रंधावा अशी बिग फाईट पाहायला मिळेल. श्रीकृष्ण दिवा वर्सेस कोपरखेणे 11 कोपरखेणे. आणि टॉस जिंकलाय श्रीकृष्ण दिवा टीमने. हे मॅच संपल्या लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं लक्षात घ्या. मॅच होते सुरुवात. अकुटप्पाचा बॉल शॉर्ट टर्म जॅक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. संकेतच्या बॅट मधून विजयाचा संकेत देणारा एक लाजवाब स्ट्रोक. सुपर स्ट्रोक. षटकार आलाय. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 आकड्यावर. अजूनही 26 धावा करायचे. 27 धावा करायचे. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. रितेश मात्रे झेल पकडला आणि शेवटच्या बॉलवर मिळते सफलता. संकेतला परतावा लागेल. विकेट क्रमांक बाद होतोय तिसरा. 3 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये अजूनही धावा करायचे आहेत. 12 बॉल 27 धावा. 12 चेंडू 27 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. एखाद्या ओव्हर मध्ये जर मोठे फटके आले तर नक्कीच मॅच मध्ये वापसी होईल उत्कर्ष दिवा टीमची. जर एखादं षटक चांगलं हाताळलं, कमी धावांचं हाताळलं तर प्रेशर येईल उत्कर्ष दिवा टीमला. जी आर तुर्बे नवीन वर्ष, नवीन उमेद, नवीन आशा, नवीन आकांक्षा घेऊन मैदानामध्ये उतरले आणि नवीन जर्सी देखील आहे. अगदी पर्पल कलरची जर्सी अगदी आपल्याला पाहायला मिळते. दीपेश घरत गोलंदाजी ट्रॅकवर.
GR तुर्बे टीम साठी हा फार महत्वाचा सामना असेल. पहिला सामना जिंकतो त्यानंतर कॉन्फिडन्स तो अगदी हाय लेवलचा होतो. वैभव मडवी खोलबटपाचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, डॉट बॉलची सांगता होतीये. 11 मध्ये 27 करायचे आहेत. दीपेश घरत अनुभव आहे, त्या अनुभवाचा वापर करत असताना या मॅच मध्ये देखील मागचे षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं. या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑन साइडला ऑन ड्राय केलाय क्षेत्ररक्षक पंकज पाटील. एका हातामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेत. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 37 या आकड्यावर 37 धावा फलकावर लागलेत. 10 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2.5 रन्स काढावे लागतील. फटका चांगला आहे, विथ द स्पिन फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभव मडवीच्या बॅट मधून येतोय धमाका. मॅच अजूनही ऑन आहे. हा सांगणारा षटकार आहे. वैभव मडवीच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 43 आकड्यावर 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. जसजसे चेंडू पुढे जातील तसं मात्र इक्वेशन बदलेल. हे मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना चला जितेश पाटील यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अंकुशजी वास्कर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अंकुशजी वास्कर साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. या स्पर्धेसाठी प्रत्येक घटकाने सहकार्य केलं, त्या सर्वांचंच आभार मानणं गरजेचं आहे आणि हा सन्मान देखील केला जातोय. सिंगल आली. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 44, म्हणजेच अजूनही 8 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. शेवटची ओव्हर कोण हाताळेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. 8-18 इक्वेशन आहे. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय क्षेत्ररक्षक समीर वारंगे आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव मिळते. आता 7 मध्ये 17 करायचे. 7 बॉल 17 धावा, 17 धावा 7 चेंडू. हा इम्पॉर्टंट बॉल असेल टीम उत्कर्ष दिवा टीमसाठी आणि GR तुर्बे संघासाठी. 7-17चा इक्वेशन आहे. अपस्टंपवर मारा केला गेलाय. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. अगदी चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 44 आकड्यावर. आता समीकरण आहे 6 बॉल 45 धावा दाखल केलेली. आता 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. आदरणीय संजय पाटील दादा यांचं आगमन झालंय. वेलकम सरचे स्वागत आहे. आपण देखील मंचावर या स्थानपन्न व्हा. आपलं देखील सरचे स्वागत आहे संजयजी पाटील साहेब. अखेरचे षटक गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज आहे पंकज पाटील. अनुभव आहे. हा अनुभव आता दाखवावा लागेल. 6 मध्ये 17 करायचे. शेवटचा बॉल जर पाहिलं तर ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला होता आणि अगदी वाईट यॉर्कर हाताळला गेला होता. दाद मागितली होती वाईटची वैभव मडवीने, पण फेटाळून लावली. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि गरज आहे 17 धावांची. पंकज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि सेकंडवर संग्राम. पहिलाच बॉल उडवलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स वरून चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहिल्याच बॉलवर आक्रमण. पंकज पाटीलच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. आजचं मॅच इक्वेशन बदललंय. रोहित पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांचे सुपुत्र
प्रांश रोहित पाटील यांचा आज वाढदिवस आहे. अगदी प्रांश, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. अब जिओ हजारों साल, साल के दिनों 50,000. प्रांशला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. मॅच मध्ये आता वेगळा ट्विस्ट येत असताना आता समीकरण आहे 5 बॉल आणि 5 मध्ये 11 करायचेत. पंकज पाटीलवर आता दबाव येईल. पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स वाढेल. संग्राम रनावरे ज्याने चांगली गोलंदाजी केली, आता बॅटिंग मध्ये देखील आपली छाप सोडत असताना 5-11. इथे देखील फटका हवेत आहे. थ्रू द कव्हर चेंडू जातोय, उलट्या दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. कॅच होईल, ड्रॉप. 2 धावा जरूर मिळतील. कॅचेस विन द मॅचेस. 2 चुका झाल्या जी.आर. पाटील, जी.आर. तुर्बे टीम कडून या मॅच मध्ये. जी.आर. तुर्बे टीम, गजानन रामतनू या 2 संघांचा अगदी कॉम्बो संघ पाहायला मिळतोय. आता इक्वेशन आहे 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 9 धावा. कुलबटपाचा चेंडू ऑन साइडला, प्रयत्न चांगला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, फेकी देखील चांगली. आणि काय घडलंय, संग्राम रनावरेची विकेट फार महत्वाची ठरली होती. दिपेशने अगदी झोकून दिलं होतं, पण चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. विकेटचं पतन होत असताना 1 धाव जरूर मिळते. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. झेप घेतली होती अगदी बॉल अडवण्यासाठी आणि दुसऱ्या धावासाठी इंटरेस्ट दाखवला होता संग्राम रनावरे, पण पॉपिंग क्रीज सोडल्यानंतर मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. विकेटचं पतन. 3 बॉल 3 बॉल मध्ये करायचे तब्बल 8 धावा. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय श्रीकांत. श्रीकांत नारायणकर फलंदाजीसाठी आलाय. ऑन साइड ऑन ट्राय केला. 1 धाव तर जरूर मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस. आता मात्र फक्त 1च धाव मिळते. आता 2 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. पंकज पाटील शेवटच्या 2 बॉल मध्ये काय आपले अनुभव दाखवतो हे पाहणं गरजेचं आहे. श्रीकांत नारायणकर जो पहिलाच बॉल चा सामना करतोय. फुलटॉस बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषे पलीकडे श्रीकांत नारायणकरच्या बॅट मधून येतो षटकार. 6 धावा. आता 1 बॉल 1 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सात बॉल मध्ये 2 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता असताना श्रीकांत नारायणकरच्या बॅट मधून षटकार आलाय. आता 1 मध्ये 1 करायचा आहे. आता काय रणनीती आखावी लागेल. पंकज पाटील एक्सपेन्सिव्ह ठरला. 18 धावा होत्या शेवटच्या ओव्हर मध्ये. या 18 धावा मात्र 17 धावा होत्या आतापर्यंत. 16 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. आता 1 बॉल मध्ये 1 धावांची आवश्यकता आहे. अम्ब्रेला फिल्डिंग आपण पाहू शकाल. थर्ड मॅन आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे. सिली मिड ऑफ आहे, शॉर्ट कव्हर आहे, सिली पॉइंट आहे, अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. पण त्यानंतर सिली पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा डीप ठेवलाय कव्हर मध्ये. एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. आता पाहावं लागेल शेवटच्या बॉलवर काय घडतंय. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता. लाजबाब सामना, हाय व्होल्टेज सामना. पहिल्याच मॅच मध्ये अगदी मेगा संडे मध्ये एक मेगा सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज. 1 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. विकेट कीपर रितेश अगदी आपली पोझिशन घेत असताना पंकज पाटीलवर प्रेशर असेल बॅट्समन श्रीकांत नारायणकर, कारण की 2 बॉल 7 धावांची आवश्यकता असताना एक षटकार लगवला आणि मॅच मध्ये वापसी करून दिली. आता 1 बॉल मध्ये 1 धाव करायची आहे आणि ही धाव कंपल्सरी असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहे, क्षेत्ररक्षक तयार आहे, अंपायर तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता. कोलबटापाचा चेंडू गॅप मध्ये आहे. ही मॅच फिनिश केली आहे श्रीकांत नारायणकरने.
लाजबाब सामना पाहायला मिळतोय आणि जी आर तुर्भे टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं पहिल्याच मॅच मध्ये. 62 धावांचं अगदी पाठला करत असताना काय बॅटिंग केली, सुपर बॅटिंग. उत्कर्ष दिवा टीम हा पहिलाच विजय संपादन करतोय. चला नेक्स्ट मॅच श्रीकृष्ण दिवा वर्सेस कोपर खिरणे 11 कोपर खिरणे असा सामना मैदानामध्ये रंगत असताना